तर नाशिकमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। यावर्षी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला रामकाल पथ या कुंभमेळ्याचं आकर्षण असणार आहे। नाशिकमध्ये 2026-27 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं खास आकर्षण ठरणार आहे तो केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला रामकाल पथ। आपण सध्या नागचौक परिसरातनं या रामकाल पथाच्या एकूणच आढाव्याला सुरुवात करणार आहोत। हेच ते पंचवटी परिसरातील नागचौक मंदिर आहे, ज्या ठिकाणून खरं तर या संपूर्ण रामकाल पथच्या कामाला सुरुवात होणार आहे। या कसा असणार आहे हा रामकाल पथ आणि काय असणार आहे या रामकाल पथमध्ये याचा एक धावता आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण सध्या नागचौकापासून ते काळाराम मंदिराच्या दिशेनं जात असताना दोन्ही बाजूला दिसणारे हे सगळे जे घरं आहेत, जे रस्ते आहेत, ते या ठिकाणी मोठे केले जाणार आहेत आणि त्यासोबतच या दोन्ही बाजूंना खरं तर आकर्षक अशा स्वरूपाच्या कमानी देखील तयार केल्या जाणार आहे। त्यामुळे आगामी काळात सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकची एक आगळी वेगळी ओळख जगाला होईल अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। तर रामकाल पथ यंदाच्या कुंभमेळ्याचं आकर्षण असणार आहे।